नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अजितदादांची अंत्येष्टी म्हणजे अंतविधी वगैरे झालेले आहेत. सोहळा पार पडलेला आहे आणि सबसे तेज म्हणून उतावळेपणा करणाऱ्यापैकी एक नसल्यामुळे मी या सगळ्या घटनाक्रमाविषयी कमीत कमी 1.5 दिवस तरी त्याविषयीच्या राजकारणावर बोलायचं टाळलं होतं. पण आता बोलणं आवश्यक आहे, कारण जाणारी व्यक्ती गेलेली असली तरी तिच्या जाण्याने किंवा तिचं जे स्थान महात्म्य होतं त्याचा जो एकूणच महाराष्ट्राच्या, देशाच्या आणि स्थानिक पातळीवरच्या राजकारणावर भलाबुरा परिणाम होणार आहे, त्याबद्दल बोलणं भाग आहे. कारण हे राजकारण शेवटी सामान्य माणसाच्या जीवनापर्यंत येऊन भिडणारं असतं आणि म्हणून त्यातून संभवणाऱ्या गोष्टी आणि त्याचे परिणाम, दुष्परिणाम याविषयी बोलणं आवश्यक आहे. कारण अजितदादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्रामध्ये सत्तेत बसलेली जी महायुती आहे त्या महायुतीच्या 3 पक्षांपैकी एका महत्वाच्या तिसऱ्या पक्षाचे जे प्रमुख नेते होते आणि मग त्यांच्या आकस्मिक अंतर्धान पावण्याने किंवा या जगातून निघून जाण्यामुळे महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर, कारभारावर काय परिणाम होणार त्याची दखल घेणं, त्याचं विवेचन करणं अगत्याचं आहे. ते भाजपला हानीपूर्वक वाटचाल करील का, ते शरद पवारांना फायदेशीर होईल का, ते राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा एकनाथ शिंदेना लाभदायक असेल की तोटा करणारा असेल, याचा उहापोह ऑलरेडी सुरू झालाय. पण एक गोष्ट असते ना मित्रांनो, आजवरच्या आपल्या एका ठराविक ठाशीव चाकोरीबद्ध विचार पद्धतीमुळे प्रत्येक गोष्ट आपण त्याच गणवेशामध्ये घुसवायचा प्रयत्न करतो, तेव्हा ती ढगळ, गचाळ आणि ओंगळवाडी व्हायला लागते आणि निरर्थक बनून जाते. एखाद्या स्थूल पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश आहे तो तुलनेने अशक्त किंवा हडकुळ्या पोलीस अधिकाऱ्याच्या किंवा व्यक्तीच्या अंगावर चढवला तो गणवेश त्याची प्रतिष्ठा गमावून बसतो. काहीच विवेचन अनेक बाबतीत असं होतं की परिस्थिती, व्यक्ती, घटनाक्रम यांच्या बाहेर जाऊन जेव्हा आपल्या ठराविक विवेचनाचा जो पॅटर्न आहे तो त्या घटनेच्या जबरदस्तीने गळ्यात मारायचा प्रयत्न केला की विवेचन नुसतं चुकतं असं नाही, तर आपलं आकलन हे हास्यास्पद होऊन जातं. आणि म्हणून अजितदादा यांचं जे आकस्मिक निर्गमन आहे त्याचा परिणाम शोधताना आजवरच्या घटनांचा आढावा घेतलाच पाहिजे. पण तो घेताना आत्ताची परिस्थिती काय आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अजिबात चालत नाही दुर्लक्ष करून. आणि तिथेच बहुतेक गल्लत होते. मी या विषयाचं जे शीर्षक दिलेलं आहे ते शीर्षक गंभीर का आहे लक्षात घ्या. अजितदादा खरोखरच नॉट रिचेबल. अजितदादांची गेल्या 10-12 वर्षातली पार्श्वभूमी आपण बघितली, त्यामधला एक महत्वाचा शब्द नॉट रिचेबल असा आहे. मला आठवतं की 2014 पूर्वी जेव्हा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला होता, 2012-13 असेल काहीतरी, आणि खुद्द मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका वक्तव्यातून तो आरोप झाला होता. अजितदादांकडे मला वाटतं पाटबंधारे खातं होतं आणि त्यामध्ये 70,000 कोटी रुपये खर्च झालेत, पण 1 एकर देखील सिंचन जमीन वाढली नाही, अशा स्वरूपाचा गंभीर आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता, ज्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अजितदादा स्वतःच उपमुख्यमंत्री होते.
विषय तेवढ्यापुरता नव्हता. अजितदादांचा प्रभाव राज्यातली मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक याच्यावर अजितदादांचं प्रभुत्व होतं. त्या बँकेवर सुद्धा अनेक चुकीची कर्ज दिली गेली, वसूल होत नाहीत वगैरे वगैरे आरोप होते. अशा वेळेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या अधिकारामध्ये त्या मध्यवर्ती सहकारी बँकेचा संचालक मंडळ तडकाफडकी बरखास्त करून तिथे प्रशासक बसवला होता. आणि राज्यातली जी राजकीय परिस्थिती असेल ती असेल, पण सत्तेत बसलेले दोन प्रमुख पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातली धुसफूस इतकी विकोपाला गेलेली होती की आपल्या हातात जेवढी मंत्रीपद मंत्रालय आहेत त्याचा वापर करून एकमेकावर कुरघोडी करणं, एकमेकाला काटशह देणं हे विकोपाला गेलं होतं. आणि तुम्हाला आठवत असेल तर अशा वेळेला सहसा स्थितप्रज्ञ राहणारे आणि पडद्या मागून आपल्या चाली खेळणारे शरद पवारांसारखे बुजुर्ग राजकीय नेते सुद्धा विचलित झालेले होते. आणि एका क्षणी शरद पवार बोलून गेले होते पृथ्वीराज चव्हाणांबद्दल की जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा यांच्या हाताला लकवा मारतो का. राष्ट्रवादी काँग्रेसचे हितसंबंध असलेल्या अनेक योजनांना मुख्यमंत्री पदाचा अधिकार वापरून पृथ्वीराज चव्हाणांनी स्थगिती दिलेली होती, रोखलेली होती, मान्यता अडवलेली होती. आणि त्यामुळे खुद्द शरद पवारांचं पित्त खवळलेलं होतं. हाताला तिथे सही करताना हाताला लकवा मारतो का, निर्णय लकवा, पॉलिसी पॅरालिसिस, हे सगळे आरोप झाले होते. आणि शेवटी त्यावरून इतका गवगवा झाला, ज्या वेळेला सत्तेत बसलेल्या दोन प्रमुख पक्षांमध्ये इतकी धुसफूस आणि कुरघोडी चालू होते तेव्हा विरोधी पक्ष त्याचा फायदा उठवणारच. मला आठवतं त्या काळामध्ये मी सोशल मीडियात एका जुन्या भावगीताचं विडंबन केलेलं होतं. गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, असं जे गाणं आमच्या बालपणी आम्ही ऐकलेलं होतं त्याचं विडंबन मी केलं होतं त्या सिंचन घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर. आणि ते विडंबन तेव्हाचे विरोधी पक्ष नेते असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते नाथाभाऊ खडसे यांनी विधानसभेत वाचून सुद्धा दाखवलं होतं. इतका संघर्ष, सत्तेत बसलेल्या आघाडीतला संघर्ष इतका विकोपाला गेला होता. आणि जितके आरोप अजितदादांवर एकामागून एक भडीमार चालू होता तेव्हा खवळलेल्या अजितदादांनी तडकाफडकी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दिला होता. पण तो राजीनामा थेट राज्यपालांकडे पाठवून आपला विशेषाधिकार वापरण्याची हिंमत पृथ्वीराज चव्हाण यांना झालेली नव्हती. दिल्लीहून तेव्हाचे कृषी मंत्री शरद पवार मुंबईत येतील आणि तेच या राजीनाम्याबद्दल निर्णय घेतील म्हणून आपल्या टेबलाच्या खणामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी तो राजीनामा ठेवून दिला होता. आणि अजितदादा हे राज्याच्या सत्तेतून अलगद बाजूला झाले होते उपमुख्यमंत्री म्हणून. आणि दादांनी काय केलं, दादांनी असं का केलं, वगैरे 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 जे काय सुरू झालं होतं त्याची पहिली आठवण मला आहे की अजितदादा नॉट रिचेबल हे शीर्षक होतं अनेकांचं. अजितदादांनी राजीनामा दिला आणि अजितदादा कोणाच्याही संपर्कात येत नव्हते, त्यामुळे अजितदादा नॉट रिचेबल ही ती बहुधा पहिली हेडलाईन असावी. आणि त्यानंतर अनेकदा वारंवार असे प्रसंग येत गेले, अजितदादा नॉट रिचेबल, काहीतरी धमाका करायचा आणि गायब व्हायचं, कोणाशी संपर्क ठेवायचा नाही. तुम्हाला आठवत असेल तर 2019च्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागले होते. आणि अशा वेळेला महाराष्ट्र राज्य बँकेची जी केस होती त्या केसमध्ये ईडीने काहीतरी FIR नोंदवला का काय म्हणतात ते मला आठवत नाही. पण त्यानंतर शरद पवारांनी एक महानाट्य आरंभलं होतं. कुठून तरी एक
फडतूस बातमी आली, बिनबुडाची बातमी आली की आता ईडी शरद पवारांना बोलवणार, मध्यवर्ती राज्य मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यासाठी पवारांना बोलवणार. मग पवारांनी एक स्टेटमेंट केलं होतं की मला त्यांचं समन्स येईपर्यंत थांबायचं नाही, मी स्वतःच ईडीच्या ऑफिसमध्ये जातो. आणि एक वातावरण तणावपूर्ण निर्माण करण्यात आलं. वास्तविक ईडीने शरद पवारांच्या विरोधात कुठलीही तक्रार नोंदलेली नव्हती, FIR लिहिलेला नव्हता, समन्स पाठवलेलं नव्हतं. पण तरीही शरद पवारांनी साक्षात कांगावा सुरू केला होता, मीच जातो ईडीच्या ऑफिसमध्ये. जोपर्यंत तुम्हाला समन्स येत नाही, तुमच्या विरुद्ध FIR नोंदवला जात नाही, अशा वेळेला हे सगळं नाटक करण्याची गरज होती का? पण त्यातून एक सहानुभूती जनरेट करता येईल आणि त्याचा निवडणुकीत फायदा उठवता येईल, ही शरद पवारांच्या डोक्यातली कल्पना होती आणि म्हणूनच त्यांनी ते नाट्य केलं. 3 दिवस हे नाट्य चाललं. सगळ्या माध्यमामध्ये शरद पवार तिकडे जाणार. मग महाराष्ट्रभरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार समर्थक हे ईडीच्या ऑफिसला येऊन घेराव करणार. काय काय बातम्यांचा पाऊस पाडला गेला. अखेरीस मुंबईचे पोलीस आयुक्त शरद पवारांचा हा सगळा कांगावा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सतावण्यासाठी होता, हे सुबुद्ध लोकांना कळत होतं, फक्त पत्रकारांना कळत नव्हतं. किंवा पत्रकारांना शरद पवारांचे हात मजबूत करून देवेंद्र फडणवीसांना माध्यमी शह द्यायचा होता. अखेरीस मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त मला वाटतं संजय बर्वे म्हणून होते, ते स्वतः सिल्वर ओकवर गेले आणि त्यांनी शरद पवारांना सांगितलं, समजावलं की तुम्ही तिथे येणार, तुमचे कार्यकर्ते येणार आणि नको तितकी कायदा सुव्यवस्थेची दुर्गती होऊ शकेल, तेव्हा कृपा करून ईडीने बोलवलं नाही तर जाऊ नका. आणि अचानक शरद पवारांना साक्षात्कार झाला की ते पण कधी काळी गृहमंत्री होते, मुख्यमंत्री होते आणि अशा परिस्थितीमध्ये कायदा व्यवस्था धोक्यात येऊ शकते. आणि म्हणून तिसरा दिवस मावळत असताना शरद पवारांनी ईडी मध्ये जाण्याचा निर्णय मागे घेतल्याची घोषणा केली. आणि शरद पवार ती घोषणा केल्यानंतर तडकाफडकी उठले पुण्याला गेले. सूर्य मावळत असताना शरद पवार पुण्याला गेले, कारण पुण्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला होता. अगदी पुणे शहरामध्ये जागोजागी वस्त्यामध्ये पाणी तुंबलं होतं. नको तिथे तिथे छोटे मोठे पूर येत होते. त्याचं प्रत्यक्ष अनुभव घ्यायला शरद पवार पुण्याला पोहोचले होते. आणि शरद पवार तिकडे पोहोचले पुण्यात, इतक्यात अजितदादा नॉट रिचेबल. इतक्यात अजितदादा नॉट रिचेबल. शरद पवारांनी 3 दिवस कांगावा करून जी प्रसिद्धी मिळवली होती, जे वातावरण निवडणुकीसाठी पोषक आपल्या पक्षाला निर्माण केलं होतं, आपल्यासाठी केलं होतं, त्याच्यावरून अजितदादांनी नॉट रिचेबल होऊन बोळा फिरवला. काय झालं होतं? अजितदादांनी तडकाफडकी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन टाकला. राजीनामा दिला. आणि नुसता दिला असं नाही, हरिभाऊ बागडे मला वाटते तेव्हा विधानसभेचे सभापती होते, त्यांच्याकडे हा राजीनामा पाठवून तत्काळ तो संमत करून घेतला. आणि अजितदादांनी राजीनामा का दिला याविषयी ब्रेकिंग न्यूज इतक्या झपाट्याने सुरू झाल्या की पवारांनी 3 दिवस रंगवलेलं कांगावा नाट्य, ईडी नाट्य, हे अक्षरशः निष्फळ ठरलं. पुण्यात पूरस्थिती बघायला गेलेले शरद पवार 1-2 तास तिकडे फिरल्यानंतर रातोरात मुंबईला आले अजितदादांना गाठायला, कारण अजितदादा नॉट रिचेबल होते. अगदी शरद पवारांनी फोन केला तरी अजितदादा कुठे आहेत ते फोन सांगत नव्हता. फोनवर अजितदादा नॉट रिचेबल झाले होते. ही पवारांची खासियत आहे, अजितदादांची खासियत, अजितदादांची ओळख झाली होती. त्यानंतर कमीत कमी 10-12 घटना अशा सांगता येतील, मला त्या शोधाव्या लागतील, पण 10-12 घटना अशा आहेत की नंतर काय झालं
हे नंतर, पण आधी हेडिंग यायचं अजितदादा नॉट रिचेबल. तुम्हाला आठवतं त्या 2019च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि अचानक उद्धव ठाकरेंना आपण पित्याला दिलेला शब्द आठवला आणि निकालामध्ये हिंदुत्वासाठी मतं मागणारे उद्धव ठाकरे दुसऱ्या टोकाला जायला निघाले. मतदारांनी नाकारलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सरकार बनवून मुख्यमंत्री पदावर दावा करायला निघाले. त्यामुळे जी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा एका पहाटे एका सकाळी सूर्योदयाच्या वेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री असा शपथविधी उरकला होता. आणि तो शपथविधी संपल्यानंतर जवळजवळ 2.5 दिवस 80 तास अजितदादा नॉट रिचेबल. मग अजितदादा कुठे आहेत, अजितदादा कुठे आहेत याचा शोध कित्येक तास माध्यम करत होती, पण अजितदादा कुठे आहे त्याचा पत्ता लागत नव्हता. मग नंतर एक पत्ता लागला की अजितदादा हे कप परेड जवळ त्यांच्या सख्या भावाचं जे निवासस्थान आहे, मला वाटते श्रीनिवास पवार असतील, त्यांचं जे निवासस्थान आहे तिथे होते आणि एक एक करून छगन भुजबळ असतील किंवा आणखीन जयंत पाटील असतील, असे एक 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 शरद पवारांचे निष्ठावान राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते अजितदादांना तिथे जाऊन भेटत होते. अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी उरकला, पण ते मंत्रालयात गेले सुद्धा नाहीत. देवेंद्र फडणवीस मात्र 2 दिवस मंत्रालयात जाऊन बसत होते आणि खुद्द अजितदादा नॉट रिचेबल. थोडक्यात गेल्या 10-12 वर्षातले अजितदादा आपण बघितले तर ज्या वेळेला ते कोणावर ना कोणावर रुसलेले आहेत, त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या व्यक्तीवर रुसलेले आहेत किंवा एकूण प्रसंग आणि परिस्थितीवर रुसलेले आहेत, तेव्हा तेव्हा अजितदादा हे नॉट रिचेबल झालेले. नॉट रिचेबल झालेले. मध्यंतरी मला वाटतं हडपसर किंवा कुठेतरी मगरपट्टा वगैरे आहे, तिथे एका उद्योगपतीच्या घरी अचानक अजितदादा गेले होते आणि तिथे आधीपासून येऊन शरद पवार बसलेले होते. राष्ट्रवादी दुभंगल्यानंतरची गोष्ट सांगतो. कोथरूड जवळच्या चांदणी चौकामध्ये जो नवा काही रस्ते रचना करण्यात आली, त्याच्या उद्घाटनासाठी आलेले अजितदादा हे तिथून निघाले, ते नॉट रिचेबल झाले आणि मग शोध लागला. नॉट रिचेबल म्हणजे ते त्या उद्योगपतीच्या घरी गेलेत जिथे शरद पवार आधीपासूनच येऊन बसलेले होते. थोडक्यात मुद्दा इतकाच की गेल्या 10, 12, 15 वर्षामध्ये अजितदादांची ओळख, किंबहुना मोबाईलचा जमाना सुरू झाला त्यानंतरच्या काळात अजितदादांची एक प्रकारची जी राजकीय ओळख झाली ती म्हणजे अचानक नॉट रिचेबल होणारा राजकीय नेता. मित्रांनो, यावेळेला खरोखरच अजितदादा नॉट रिचेबल झाले. म्हणजे अजितदादांना सोबत घेऊन जो काय कोणता प्रसंग असेल, अडचण असेल, ही सोडवण्यासाठी अजितदादांना संपर्कात आणणं किंवा त्यांना संपर्कात घेणं, ही जी धडपड चालायची त्यासाठी नॉट रिचेबल असा शब्द वापरला जायचा. की अडलेलं आहे काहीतरी काम, अजितदादांना विचारात घेतलं पाहिजे, विचार विनिमय केला पाहिजे, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे किंवा त्यांना सल्ला दिला पाहिजे, म्हणून जी धडपड व्हायची आणि अजितदादांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न व्हायचा, तो झाला नाही यशस्वी. मग बातमी यायची अजितदादा नॉट रिचेबल. अजितदादा आज कोणावर रुसलेत मला माहित नाही, पण अजितदादा कायमचे नॉट रिचेबल झाले. मग तो त्यांचा परिवार असो, त्यांचं कुटुंब असो, त्यांचे चाहते असोत, त्यांचे अनुयायी असोत, त्यांचे विरोधक असोत, त्यांच्यावर विसंबून असलेली मंडळी असोत, अजितदादा हे या मृत्यू लोकाशी नॉट रिचेबल झालेत. कुठे गेलेत माहित नाही, पण त्यांच्याशी संपर्क साधणं केवळ अशक्य आहे.
मोबाईल संपर्क नाही, व्यवहारिक आणि जिवंतपणाचा संपर्क सुद्धा आज अजितदादांचे होऊ शकत नाही. खरोखरच नॉट रिचेबल हा शब्द यावेळेला अजितदादांनी खरा करून दाखवला. मित्रांनो, राजकारण मी नंतरच्या काही एपिसोड मधून सांगेन. आता ज्या भावना आहेत माझ्या या संपूर्ण यानंतर मी राजकारणावर आणि अजितदादांच्या नॉट रिचेबल होण्यानंतरच्या राजकारणावर वेगळं विश्लेषण करणार आहे. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.